हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. मी पुन्हा माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. बरं, खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे आणि आज माझी नाईट आहे. मी नाईट शिफ्टला चाललेली आहे, हॉस्पिटलमध्ये पोचलेली आहे, पंच केलं आहे आणि छान पण वातावरण होतं. आणि लिफ्टमधून आता मी जाणार आहे ओटीमध्ये आलेली आहे आणि मी इथे हँडओव्हर वगैरे सगळं झालेलं आहे. आणि माझी कामं जी सिस्टीमची होती तर ती मी करायला घेतलेली होती, झालेली आहेत ऑलमोस्ट सर्व काही. आणि 3 नाईट खूप बिझी गेल्या, तर त्याच्यामुळे काही मी व्हिडिओ वगैरे काही केलेलं नाही आहे. आणि आज सगळी कामं झालेली आहेत. काय पेशंट आला तर फक्त केस असते तर ती आम्हाला करावी लागते. नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझरियन असेल अशा गोष्टी, किंवा इमर्जन्सी काही केस असेल तर ती आम्हाला करावी लागते. आता ओटीमध्ये आहे मी. सर्व गोष्टी दुसऱ्या दिवशीच्या केसेस ज्या आहेत तर त्या चेक कराव्या लागतात, की दुसऱ्या दिवशी काही प्रॉब्लेम होऊ नये केसेसला. सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी केसेस स्टार्ट होतात, तर त्याच्यासाठी सर्व केसेसची तयारी आहे का, हे नको आहे किंवा पाहिजे काही स्विचर मटेरियल किंवा काही असेल तर त्याची तयारी करावी लागते, किंवा आपला स्टॉक आहे तर तो चेक करावा लागतो, एक्सपायरी वगैरे मेडिसिन किंवा जे काय आहे तर ते सगळं. तर ते सगळं आता चेक करून माझं ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि सिस्टीमचं जे काय वर्क असतं, डेटा वगैरे बनवायचं डेली बेसिसच्या वगैरे, तर ते पण सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट. फक्त जेवायचं राहिलेलं आहे. 10 किती वाजलेले आहेत आता, 10:15 झालेले आहेत आता. फक्त आता जेवायचं बॅलन्स आहे. आता केस जर आली तर ती आम्हाला करायची आहे. फक्त एक ना गोष्ट तुम्हाला शेअर करायची राहिली, की आज माझी सुपरवायझरी पण ड्युटी आहे आणि मला सगळीकडे म्हणजे पूर्ण हॉस्पिटलमध्ये नर्सिंगच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम्स आहेत का, तर त्या सर्व गोष्टी चेक करायला जावं लागतं. सो मी तो राऊंड आहे ना ऑलमोस्ट किती वाजता घेते, 2-3 वाजता वगैरे घेते. आणि 2-3 वाजता राऊंडच्या वेळेला पेशंटच्या काही कंप्लेंट्स आहेत का, कारण पेशंट आहे तर ते हाय अमाऊंट पेड करत असतात आपल्या ट्रीटमेंटसाठी वगैरे, तर त्यांना नर्सिंग थ्रू म्हणजे नर्सच्या रिलेटेड, नर्सिंगच्या वर्किंगच्या रिलेटेड पेशंटला काही प्रॉब्लेम होऊ नये, तर त्याच्यासाठी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, या सर्व गोष्टी आहेत तर त्या सुपरवायझरला कराव्या लागतात. सो ओटीमधली ड्युटी करूनसुद्धा सुपरवायझरी करायची असते. सो कधी कधी ओटीमध्ये पण बिझी असते, एवढं मॅनेज करायला मिळत नाही, पण जेवढ्या मॅनेज करता येतील तर तेवढ्या मॅनेज करणं हे एक सुपरवायझरचं कामच आहे. सो आता मला ते करायला जायचं आहे. सो अशा प्रकारचं रुटीन असतं हे नाईट शिफ्टचं असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.